आता ह्या साबळे नावाचा पोरगा आहे, यांनी काय सांगितलं, तेव्हा मॅनेज झाले, पैसे घेतले, अंक घेतलं, ढमकं घेतलं, खोके घेतले, असं नाही आहे भाऊ. विश्वास ठेवा लागेल. मी म्हणतो साबळे भाऊ तुम्ही घ्या आंदोलन, आम्ही येतो सगळे, ठीक आहे आम्ही येतो सगळे आंदोलनाला सपोर्ट देऊ. आणि प्रशासनासोबत का बहिष्बाजी होते, कसं प्रशासन दबाव आणते, तुम्हाला कशा धमक्या देते, हे थोडंसं पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. एक आंदोलन तर करा. ए मास्तर द्या, तुला का वांग कळतं का शेतातलं वांग? मला शेतकऱ्याला शिकवायला हे असं चकाचक रान करावं लागतंय. मला शिकवतोय शेतकरी हित. जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे. तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी नाही करत मी. त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय, त्यांचे हक्क पण सांगतोय. कसं काय मास्तर, बरं आहे का सगळं? नाही, हल्ली तुम्ही शेतकऱ्याला ट्रोल करताय म्हणे. तो रविराज साबळे स्वतः शेती करतो, शेतकरी कसा मोठा होईल याचा शेतकऱ्यांना ज्ञान देतो. तुम्ही काय करताय? मला वाटलं की तुमच्यासारखा मास्तर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावाला असायला पाहिजे. लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर मला असं वाटलं की हा तर पक्षाचा गुलाम आहे. मास्तर राजकारण आणि शेतीमध्ये फरक आहे. राजकारणी वारसा टिकवण्यासाठी काही लोक मरत आहेत, तर शेतकरी स्वतःचं पोट भरण्यासाठी मरत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्यासाठी बोलणारे जर कोणी नसतील तर शेतकरी शेतकऱ्याची बाजू घेणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, रविराज साबळे एकटा नाही, या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी त्याच्यासोबत आहे. त्यामुळं तुम्ही विचार करून ट्रोल करत जावा. पुढच्या वेळेस शुद्ध शास्त्रभाषेत तुम्हाला उत्तर देणार हा गब्बर.